मेथीची भाजी बऱ्याच मुलांना खायला आवडत नाही, परंतु अशा प्रकारे भाजी घालून पुऱ्या करून दिल्या तर ते आवडीने खातात. छान खमंग खुसखुशीत 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या मेथीच्या पुऱ्या कशा बनवायच्या बघूयात. इथे मी 350 ग्रॅम मेथीची भाजी घेतली, तर यामधील आपल्याला फक्त पाने तोडून घ्यायची आहेत. ही भाजी मी 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. नंतर यामधील पाणी निथळून घेतले. भाजीमध्ये पाणी राहायला नको त्यासाठी फॅनच्या खाली थोडं सुकवून घेतलं. त्यानंतर हे बघा, जेवढी शक्य होईल तेवढी ही बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे. भाजीमधील पाणी आपण निथळून घेतले आणि ती सुकवून घेतली तरी पीठ भिजवल्यानंतर भाजीला पाणी सुटून पीठ सैल होते. त्यासाठी भाजी कापल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा मीठ घाला आणि आता हे सर्व भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. 10 ते 12 मिनिटे हे असंच ठेवून देऊयात. हे होत आहे तोपर्यंत पीठ तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतला. जेवढा रवा घेतला असेल त्याच्या 3 पट आपल्याला इथे गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर हे बघा, इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घातलं. रवा आणि गव्हाच्या पिठाचं असं प्रमाण घेतल्यास पुऱ्या छान टम्म फुगतात आणि त्या खूप खुसखुशीत होतात. आता यामध्ये 2 चमचे भरून बेसन घालायचे आहे. 1 चमचा जिरेपूड, 1.25 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हिंग घातलं, पाव चमचा हळद घातली. आता मी यामध्ये पाव चमचा जिरे घालत आहे. जिरेपूड सोबत अशा प्रकारे अख्खे जिरे घातल्यास पुऱ्यांना टेस्ट छान येते. 1 चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा ओवा कुस्करून घाला. 1.5 चमचा पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ घातलं. भाजीमध्ये मीठ घातलं होतं तो अंदाज लक्षात घेऊन आता मीठ घाला. पाऊण चमचा आलं लसणाची पेस्ट घातली. आता मी यामध्ये 3 चमचे कच्चं तेल घालत आहे. हे छान मिक्स करून घेऊयात. ह्याप्रमाणे छान चोळून मिक्स करून घ्या. आता मी छान बारीक चिरलेलं कोथिंबीर घातलं. कोथिंबीरचा टेस्ट पुऱ्यांमध्ये छान येतो म्हणून अवश्य घाला. इकडे हे बघा, मीठ घातल्याने भाजीला छान पाणी सुटले आहे. अशा प्रकारे आधी मीठ घालून ठेवल्याने भाजीमधील सगळं पाणी रिलीज होतं आणि त्यामुळे पीठ भिजवल्यानंतर भाजीला पाणी सुटत नाही. म्हणून आपल्याला ही स्टेप करून घ्यायची आहे. पिठात ही भाजी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, भाजीला सुटलेल्या पाण्याने पीठ बऱ्यापैकी ओलसर झाले आहे. आता यामध्ये ह्याप्रमाणे अगदी थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात. पुरीच्या पिठा एवढं घट्ट भिजवायचं नाही आणि चपातीच्या पिठाप्रमाणे सैलसर न ठेवता ह्याप्रमाणे भिजवून घ्या. इथे मी पीठ भिजवण्यासाठी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यामधील हे बघा पाव कप पाणी लागलं. आता यावर थोडं तेल घालून ते सर्व पिठाला लावून घ्या. 10 मिनिटे झाकून ठेवून देऊयात. त्यानंतर 2 ते 3 मिनिटे हे छान मळून घेऊयात. सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेत. आता यावर थोडं तेल घालून ते सर्व गोळ्यांना ह्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे कडक होणार नाही. पुऱ्या लाटून घेऊयात. त्यासाठी पोळपाट आणि लाटण्याला थोडं तेल लावा. चपातीप्रमाणे अगदीच पातळ केल्या तर पुऱ्या व्यवस्थित फुगणार नाही आणि जाड केल्या तर कच्च्या राहतात, खुसखुशीत पण होत नाही. त्यासाठी ह्याप्रमाणे मध्यम जाडीच्या करून घ्यायच्या आहेत. पोळपाट आणि लाटण्याला आपण पहिल्यांदा तेल लावलं, त्यानंतर तेल लावण्याची गरज नाही. सहज ह्या पुऱ्या लाटल्या जातात. ह्या पुऱ्या आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी सर्व पिठाच्या पुऱ्या एका वेळेस लाटून घ्या, त्यामुळे आपली गॅस वाया जात नाही. तळण्यासाठी हाय फ्लेमवर ह्याप्रमाणे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे. तेलात सोडल्यानंतर पुरी स्वतःहून वर येऊ द्या. नंतर ह्याप्रमाणे वरून तेल सोडत राहा. असे केल्याने पुरी छान टम्म फुगते आणि वरची बाजू सुद्धा तळली जाते. खालची बाजू झाल्यानंतर पलटा आणि ह्याप्रमाणे थोडं प्रेस करा. एक पुरी तळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करा आणि पुरी तेलात सोडल्यानंतर ती हाय फ्लेमवर तळून घ्या. ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पुरी छान फुगत आहे, तर थंड झाल्यानंतर सुद्धा ही अशीच फुगलेली राहते. तेलामधून पुरी काढल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक केल्याने तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि त्यामुळे ते करपत नाही. सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत. आता ह्या पूर्ण थंड झाल्या आहेत, तरी तुम्ही बघू शकता छान फुगल्या आहेत. हे बघा किती मस्त खुसखुशीत झाले आहेत. आपण यामध्ये भरपूर मसाले घातले आहेत, त्यामुळे यासोबत काहीही न देता आपण अशाही खाऊ शकतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.